नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सध्या कोरोनामुळे मास्क आणि सॅनिटायझरला मोठी मागणी वाढली आहे. आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ब्रँड्सचे सॅनिटायझर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र हे सॅनिटायझर तुमचं कोरोनापासून संरक्षण करण्याऐवजी तुमच्या आरोग्याला अपायक करू शकतात. कारण काही लोक मिथेनॉल पासून बनावट सॅनिटायझर तयार करून त्याची विक्री करतायत. त्यामुळे सीबीआयने याविषयी सतर्कतेचा इशारा दिलाय. तसंच बनावट किट सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये मिळत आहेत आणि त्यामुळे जे आरोग्य सेवक आहेत त्यांना सुद्धा आता खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. आणि याविषयीच बोलण्यासाठी नेमका आता हे बनावट सॅनिटायझर ओळखायचं कसं, ते वापरल्यानंतर काय अपाय होऊ शकतात आणि त्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनानं काय तयारी केली आहे की अशा प्रकारे या सगळ्याला आळा घालण्यासाठी, त्याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत जे रुग्णालय मुंबईच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे आहेत आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे आहेत. दोघांचे स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुष्यंत सर, मी तुमच्याकडे येणार आहे पहिल्यांदा, कारण सॅनिटायझरचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या काळामध्ये झालेला आहे. म्हणजे मार्च पासून आपण जर बघितलं तर मागच्या अनेक वर्षांपासून जेवढा आपण सॅनिटायझर वापरला नसेल तेवढा आता वापरायला लागलेला. आता या सगळ्यामध्ये बनावटगिरी करणारे सुद्धा यामध्ये बोकालेले आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी आता अन्न आणि औषध प्रशासनानं काय खबरदारी घेतली? तुमच्याकडे तेवढी मॅनपॉवर आहे का? हा निश्चितच थोडा गंभीर विषय झालेला आहे की कोरोनाच्या पूर्वी सॅनिटायझर्सचा वापर एवढा होत नव्हता, परंतु हा जो प्रादुर्भाव वाढला त्यानंतर सॅनिटायझर उत्पादन सुद्धा एक मर्यादित याच्यात होत असल्यामुळे आपण अन्न व औषध प्रशासनाने बऱ्याच डिस्टिलरीज आणि इतर जे आमचे उत्पादक आहेत ज्यांच्याकडे इतर फॅसिलिटी होत्या एक्सटर्नल मॅन्युफॅक्चरिंगच्या, त्यांना आपण परवानगी दिलेली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आता सॅनिटायझरचा साठा बाजारात उपलब्ध आहे, तो काही विषय नाही आहे. परंतु ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन निश्चितच काही समाजकंटक जे आहेत प्रॉफिटेरिंग करण्याकरता ते याच्यात उतरलेले आहेत आणि निकृष्ट दर्जाचे किंवा बनावट औषधं सॅनिटायझर बनवायचे काही प्रकरणं समोरही आलेली आहेत. नाशिक विभागात आम्ही जवळपास 8 केसेस अशा पकडलेल्या आहेत विदाऊट लायसन्सच्या. तर यांच्यावरती कारवाई आता चौकशी करून कारवाई सुरू होणारच आहे. परंतु आता हा जो विषय आहे याच्यात 2 प्रकार असतात. एक म्हणजे अनलायसन्स्ड उत्पादक जे असतात, जे विनापरवाना उत्पादक करतात, आणि हे बनावट बनवणारे जे सॅनिटायझर्सचे उत्पादक आहेत ते म्हणजे इतर जे लायसन्स्ड उत्पादक आहेत त्यांचे नक्कल करून तसे सॅनिटायझर बनवून बाजारात कमी किमतीत टाकणे, हे असे काही प्रकार पण सुद्धा होऊ शकतात. तर त्यावर आता अन्न व औषध प्रशासनाने ऑलरेडी आमचं पथक जे आहे ते कार्यरत आहे आणि जिथे कुठे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते ते आम्ही करतच आहोत. आणि कालच जे आता सीबीआयने जो अलर्ट दिलेला आहे की मेथनॉल युक्त, कारण कॉस्टिंगमध्ये मेथनॉल कमी याच्यात हे किमतीत मिळत असल्यामुळे मेथनॉलचा वापर करून सॅनिटायझर्स देत आहेत आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. परंतु आणि मेथनॉलमुळे आपल्याला माहिती आहे की दुष्परिणाम होऊ शकतात, डोळे जाऊ शकतात, ग्राहकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे ग्राहकांनी पण सतर्क होणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या अलर्टच्या अनुषंगे आजच आम्ही एक परिपत्रक काढणार आहोत ज्या अनुषंगे जे डीलर्स आहेत, जे घाऊक परवानाधारक आहेत, त्यांना आम्ही सूचना करणार आहोत की तुम्ही जे काय सॅनिटायझर्स घेणार आहात, आणि बहुतेक हे जे सबस्टँडर्ड आमच्याकडे आलेले आहेत ते परराज्यातून इथे आपल्या महाराष्ट्रात आलेले आहेत. आणि हा सेंट्रल ऍक्ट असल्यामुळे हे जे सॅनिटायझर्सची खरेदी विक्री हे इंटरस्टेट पण होऊ शकते. त्यामुळे पण असे जे इन्सिडन्सेस आपल्याकडे समोर आलेले आहेत हे परराज्यातून येणाऱ्या सॅनिटायझर्सचा प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्याकरता आता आज ह्या अलर्टमुळे असा विचार आहे की यांना नुसतंच इंटरस्टेट बिलिंग अधिकृत परवानाधारकाकडून घेणे आणि विक्री करण्यापेक्षा उत्पादकाकडून सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस सुद्धा त्यांनी घ्यावं. हे आता आज मी म्हणजे थोडं बंधनकारक काही बंधनं त्यांच्यावर टाकणं मी विचार केलेला आहे. त्या संदर्भात मी परिपत्रक सुद्धा काढणार आहे जेणेकरून ती खात्री आणि खातरजमा होईल की जे काय आपल्याकडे सॅनिटायझर देत आहेत दे आर मेथनॉल विदाऊट मेथनॉल आहेत, याची एक खातरजमा होईल.
अगदी म्हणजे कुठंतरी हे बनावटगिरी करणारे भेसळखोर जे आहेत ते आरोग्याशी खेळतायत म्हणावं लागेल. पल्लवी मॅडम, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की मिथेनॉल सारख्या घातक पदार्थाचा, रासायनिक पदार्थाचा वापर केला जातोय. आपल्याला नॉर्मली माहित आहे की मिथेनॉलमुळे त्वचेवर परिणाम होतो, मिथेनॉलमुळे डोळे जाण्याचा धोका असतो. अजून किती गंभीर परिणाम आहेत मिथेनॉलचे, आणि जे सॅनिटायझर मधून जर आपल्या संपर्कात आले तर काय धोका निर्माण होऊ शकतो? पण जवळजवळ ज्या बनावट दारूच्या गोष्टी ऐकल्या आहेत इतक्या वर्षांपासून, की बनावट दारू किंवा बेकायदेशीर दारू घेतली गेली तर नुसते डोळे जाण्याचा धोका किंवा त्वचेचा धोका नाही, जीव जाण्याचा धोकाही असू शकतो. काही काही ठिकाणी आपण ऐकलंय की लोकांनी सॅनिटायझर हे दारू समजून प्यायचा प्रयत्न केलाय. हे जर त्यांनी मिथेनॉल मध्ये करायला गेले तर किती जीवाला धोका होईल हे खूप ऑब्व्हियस आहे. त्यामुळे मिथेनॉल हे स्वस्त मिळतं आणि म्हणूनच ते बनावट सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये जिकडे प्युअर अल्कोहोलची गरज आहे त्याच्याऐवजी हे मिथेनॉल वापरलं जातं इथेनॉलच्या ऐवजी. आणि हे मिथेनॉलचे दुष्परिणाम डोळ्यावर आहेत. हँड सॅनिटायझर वापरल्याने हातावर आणि त्वचेवर होणार आहेत, पण त्याच्या फ्युम्स असतात, त्या फ्युम्स देखील हार्म करू शकतात. म्हणजे शेवटी अल्कोहोल मधून ते वेपर्सच बनतात, फ्युम्सच बनतात. त्यामुळे मिथेनॉल धोकादायक आहे. आणि सॅनिटायझर जर फेक असेल तर मिथेनॉल असो वा नसो, तुम्ही एका खोट्या आत्मविश्वासात राहणार आहात की तुम्ही जंतूंपासून तुम्हाला प्रोटेक्शन किंवा हे मिळालेलं आहे आणि ते नसणार मिळालेलं तुम्हाला. बरोबर. अगदी त्यामुळे धोका तर आहे आणि जीव जाण्याचा सुद्धा धोका आहे. त्यामुळे प्रत्येकानं खबरदारी घेतली पाहिजे. आणि आता या सगळ्यामध्ये खबरदारी घेण्याचं पहिलं काम येऊन ठेपतंय ते अन्न आणि औषध प्रशासनावर. दुष्यंतजी, या सगळ्यामध्ये आपण बघितलं, तुम्ही सांगितलं की आता अजून कायदे कडक करण्यात सीबीआयनं अलर्ट दिलेला आहे. परराज्यातून येताना काही नियम आणि अटी पाळणं गरजेचं आहे. पण सध्या जे मिथेनॉल निर्मिती करणारे कारखाने असतील किंवा जे उद्योग असतील त्यांची पाहणी होते का वरचेवर, आणि या सगळ्यामध्ये टेस्टिंग होते का की काय योग्य आहे, काय मिश्रित केले जाते किंवा काय अपायकारक नाही आहे त्याबद्दल? हां, आपण रुटीनली सॅम्पल्स पण आपण घेत असतो आणि असे सॅम्पल्स आपण पाठवलेले आहेत. काही स्टँडर्डही आलेले आहेत, एक दोन नॉट ऑफ स्टँडर्ड पण आलेले आहेत. पण आता मेथेनॉल हा पॉयझन ॲक्ट खाली हा एक कंट्रोल्ड आयटम असल्यामुळे मेथेनॉलचे जे डीलर्स आहेत त्यांच्याकडे पण आता जरा चौकशी करायला सुरुवात करणार आहोत. आणि ग्राहकांच्या दृष्टिकोनातून आता ग्राहकांनी सुद्धा सतर्क राहून हे पण बघणं गरजेचं आहे की जेव्हा ते सॅनिटायझर विकत घेतात त्या सॅनिटायझर्सवर बॅच नंबर आहे का, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर आहे का, मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का, एक्सपायरी डेट आहे का. तसेच बाजारात काही असे जे नकली काही सॅनिटायझर्स असतात ते मोठे जे ब्रँड्स आहेत त्या मोठ्या ब्रँड्सचे ते नक्कल करून आणि फोनेटिकली सिमिलर साऊंडिंग काहीतरी असे नावं ठेवतात जे सर्वसाधारणपणे लक्षात येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा या बाबतीत थोडं सतर्क असणं आवश्यक आहे. आणि जेणेकरून आता काही रंग असतात, म्हणजे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्टमध्ये काही रंग विषित केलेले आहेत तेच टाकले पाहिजेत. तर हे असे दुसरे रंग टाकून ज्याच्यानी अलर्जिक रिॲक्शन सुद्धा होऊ शकतात. तर हे अशा सगळ्या ज्या बारीक बारीक टेक्निकल गोष्टी आहेत ह्या सुद्धा थोड्या ग्राहकांनी समजून घेतल्या पाहिजेत. आणि आर्टवर्क आहे, स्कीम आहे, कलर स्कीम आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच त्यांनी सॅनिटायझर्स विकत घेतले पाहिजेत. अगदी ग्राहकांनी सुद्धा खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. पल्लवीजी, आता आपण बघतोय की हातावर पहिल्यांदा आपण सॅनिटायझर घेतलं की हातावर घेतो, त्यामुळे हातावर किंवा त्वचेवर आपण सॅनिटायझर लावतो त्यावेळेला रॅशेस येण्याची शक्यता असते. तर सॅनिटायझरमुळे आलेले रॅशेस किंवा अशा काही प्रकारच्या मिथेनॉल मिश्रित किंवा इतर मिश्रित काही केसेस तुमच्याकडे आतापर्यंत आलेले आहेत का, त्याबद्दल काय सांगू शकाल? मी जे हॉस्पिटलमध्ये जरी असले तरी सध्या मी धुळे आणि धुळे मेडिकल कॉलेजमध्ये तिथल्या कोविड मॅनेज करते आणि मालेगावमध्ये आहे. तसंच मी सांगलीमध्ये आणि नगर जिल्ह्यात देखील कोविड रिलेटेड काम केलंय. तर तिथे हे दिसलं नाही, कारण का हे मिथेनॉल वापरायचं प्रमाण आत्ताच्या दिवसात थोडं वाढत चाललंय. नाहीतर आधी जे सॅनिटायझर मिळायचं ते खूपदा असं होतं की त्याच्यात अल्कोहोल कुठलंच नसायचं, ना इथेनॉल ना मिथेनॉल. ते फक्त काहीतरी रंगीत पाणी विकलं जायचं आणि खूपदा त्याच्यामुळे दुष्परिणाम काय व्हायचा नाही. पण मगाशी मी म्हटलं तसंच की तुम्हाला ते सुरक्षित देखील ठेवणार नाहीये. म्हणून FDAने जे म्हटलं ते त्याच्याशी मी अगदी सहमत आहे की तुम्ही दुकानातूनच घ्या, ब्रँडेड किंवा रिसीटवरचा आग्रह घ्या, बॅच नंबर, एक्सपायरी डेट वगैरे बघा. पण त्याच्यात पण रिकाम्या बाटलीत ठेवून विकलं, हल्ली सिग्नल्सवर रस्त्याच्या बाजूला विकताना
पण दिसत आहेत तसं घेऊ नका. तुम्ही दुकानातून घ्या, जमलं तर त्याची रिसीटचा आग्रह धरा आणि रिसीट घ्या. आणि पैसेच वाचवायचे असतील रस्त्याच्या बाजूचं सॅनिटायझर घेऊन, तर मग साबण काय चुकीचं आहे. 5 रुपयाला साबणाची वडी मिळते आणि इट हॅज बीन प्रूव्हन की हँड वॉशिंग, हात धुणं हे सॅनिटायझर पेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. सॅनिटायझर ही इफेक्टिव्ह आहे, पण जिथे तुम्हाला हात धुता येत नाहीत तिथे सॅनिटायझर हँड वॉशिंगचं 95% किंवा कधी कधी 99% काम करतं. पण जर तुम्ही योग्य पद्धतीने हात धुवू शकलात, पण तुमच्याकडे तेवढं पाणी असेल, साबण असेल आणि वेळ असेल, तर स्टील हँड वॉशिंग इज द बेस्ट. त्यामुळे पैसे वाचवायसाठी कुठलं तरी सॅनिटायझर घेण्यापेक्षा तुम्ही साबण आणि पाणी वापरा, पण कुठलं तरी साशंक असेल अशा ठिकाणचं सॅनिटायझर घेऊच नका, कारण का ते रंगीत पाणी असेल. जे देखील एका तऱ्हेने त्वचेला नुकसानदायक नसलं तरी त्याचा परिणाम होणार नाही, किंवा मिथेनॉल असेल तर ते त्वचेवर ऍक्शन घेईल. एक लक्षात घेतलं पाहिजे की सॅनिटायझर, रेकग्नाइज सॅनिटायझर अति वापरलं तरी त्वचेवर परिणाम असा होत नाही, पण अल्कोहोलचा एक ड्राईंग इफेक्ट असतो, स्किन हार्डनिंग इफेक्ट असतो, त्यामुळे ते होऊ शकतं. आणि सध्या आपण कोविड पॅन्डेमिक असल्यामुळे मी असं कोणालाच म्हणणार नाही की तुम्ही सॅनिटायझरचा वापर कमी करा, पण एक सॅनिटायझर अति वापरल्याचा परिणाम हा पण होतो की इतर इन्फेक्शन्स तुमच्या हातावर होऊ शकतात जर तुम्ही, कारण का आपल्या सगळ्यांच्या शरीरात जंतू आहेत, बॅक्टेरिया, व्हायरसेस आहेत आणि ते गरजेचे आहेत. अगदी जसे दही लागायला व्हायरसेस लागतात, बॅक्टेरिया लागतात, कल्चर लागतं, तसं आपल्या पोटात अन्न पचायला देखील ते लागतात. त्यामुळे तुम्ही सॅनिटायझर मधून आपल्या हातावरचे सगळेच जर बॅक्टेरिया आणि व्हायरसेस घालवून टाकले तर दुसरेच कुठले तरी डेंजरस बॅक्टेरिया तिकडे वाढू शकतात आणि तुम्हाला त्या प्रकारचं सिव्हिअर इन्फेक्शन होऊ शकतं, ड्रायनेस होऊ शकतं. पण आता कोविडच्या एपिडेमिक मध्ये मी काहीच म्हणणार नाही. जमेल तिकडे जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या सरफेसला हात लावला, एखाद्या पृष्ठभागाला हात लावला जिथे जंतू असू शकतात, ताबडतोब तुम्ही हात सॅनिटायझर वापरा किंवा साबण पाणी. अगदी खरंच तुम्ही मोलाचा सल्ला दिलेला आहे. या सगळ्यामध्ये दुष्यंतजी, सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की ओरिजिनल सॅनिटायझर आणि डुप्लिकेट सॅनिटायझर ओळखायचं कसं? आता याच्यात असं आहे, जसं मी अगोदरही म्हणालो की बॅच नंबर, एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर हे सगळं बघणं बंधनकारक आहे. त्या व्यतिरिक्त बऱ्याचदा काय असतं की सॅनिटायझर्सचे कॉम्पोजिशन्स वेगवेगळे असतात. आता काही सॅनिटायझर्स फक्त अल्कोहोल टाकतात, कधी पाणी टाकतात, आणि जनरली असं की हँड सॅनिटायझर जेव्हा आपण वापरतो कमीत कमी तो 25 ते 30 सेकंड हातावर असणं आवश्यक आहे. त्यात ग्लिसरॉल, एक ह्युमक्टंट नावाचा एक हे असतो इन्ग्रेडियंट, तो टाकला जातो. तर जर समजा ग्राहकांनी असे काही सॅनिटायझर्स घेतले आणि ते इमिडिएटली ड्राय होत असतील, म्हणजे याचा असा अर्थ की ते सॅनिटायझर्स परिणामकारक नाहीत. कारण मिनिमम एक कॉन्टॅक्ट, सरफेस कॉन्टॅक्ट जो असणं आवश्यक आहे फॉर किलिंग जर्म्स, तो जर नसेल तर ते परिणामकारक होत नाही. आणि त्यामुळे असे जर काही प्रॉडक्ट्स ग्राहकांना जर जाणवलं की हे लगेच उडतंय, म्हणजे द कॉम्पोजिशन मे नॉट बी प्रॉपर, तर ते फेकही असू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडं ग्राहकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि ते नॉलेज त्यांनी अक्वायर केलं पाहिजे. कारण कसं आहे की ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रँडेड जे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे प्रॉडक्ट्स असतात ते लुक अलाईक, म्हणजे लुक अलाईक प्रॉडक्ट्सकडे पण थोडं बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. कारण फोनेटिकली सिमिलर साऊंडिंग, आता DETTOL, डेटॉल म्हटलं तर काही लोक DEETOL करतात आणि बाकीचं आर्टवर्क आणि कलर स्कीम वगैरे सारखेच असतं, पण सर्वसाधारणपणे लोकांच्या लक्षात येणार नाही. बरोबर. त्यामुळे अशा ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्याकडे सुद्धा होलसेलर्सनी आणि रिटेलर्सनी आणि ग्राहकांनी पण जरा लक्ष द्यायला पाहिजे. आणि अशा जेव्हा काही केसेस येतात त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी निश्चितच FDA कडे संपर्क साधावा आणि आपण पुढची चौकशी करून FDA कॅन स्विंग इन टू ॲक्शन. अगदी दुष्यंतजी, दृष्टीभ्रम करतात स्पेलिंगमध्ये असं तुम्ही सांगितलं. सर्वसामान्यच नाही, शिकलेली माणसं सुद्धा याला बळी पडतायत, ते आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. या सगळ्यामध्ये अजून सुद्धा चर्चा करणार आहोत. लहान मुलांना या बनावट सॅनिटायझरचा कितपत धोका आहे, किंवा वयोवृद्धांसाठी हे सॅनिटायझर जे डुप्लिकेट आहे ते किती धोकादायक आहे, याची सुद्धा चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत
जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे आहेत, त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे सुद्धा आहेत. बनावट सॅनिटायझरचा जो मार्केटमध्ये सुळसुळाट सुरू आहे त्यावर आपण चर्चा करतोय. पल्लवीजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं की या मिथेनॉल मिश्रित सॅनिटायझर किंवा मिथेनॉलचा किती मोठा घातक परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतो. या सगळ्यामध्ये आपण जर विचार केला तर लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील, जे हाय रिस्क मधली माणसं आपण म्हणतो ज्या कोरोनाच्या काळामध्ये, तर अशा लोकांवर, लहान बाळांवर असेल किंवा लहान मुलांवर, कारण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आता या सॅनिटायझरचा वापर करत असतात, तर अशा वेळेला या सगळ्या नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा त्यांना कितपत अधिक धोका वाटतोय? अल्कोहोल असल्यामुळे लहान मुलाला तसाही धोका होऊ शकतो. कारण का त्यांनी जर समजा ते काहीतरी सरबत म्हणून पिऊन गेले. तुम्ही हा प्रश्न विचारला आणि हे रेलेव्हंट आहे की मी अधिष्ठाता असले तरी मी बाय ट्रेनिंग लहान मुलांचीच डॉक्टर आहे आणि आमच्याकडे तेच व्हायचं. आपल्याकडे तर निळ्या रंगाचं जे केरोसिन येतं ते एखाद्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीत भरलं जातं आणि मुलं ते पिऊन जातात, त्यांना सरबत वाटतं. त्यामुळे सॅनिटायझर मध्ये हा होण्याचा धोका आहे आणि चुकून मुलं सॅनिटायझरही पिऊ शकतात सरबत समजून. आणि जर ते मिथेनॉल असेल तर मिथेनॉलच्या 2 घोटांनी दृष्टी जाऊ शकते. मी मगाशी जसं म्हटलं खूप धोकादायक आहे ते. आणि एका अडल्ट माणसाची, एका पुरुषाची 70 किलोच्या अडल्टची जर 2 घोटांनी जाऊ शकते, तर हे मिथेनॉलवालं जर सॅनिटायझर चुकून घरात आलं आणि लहान मुलांनी किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असेल अशा वयोवृद्धांनी चुकून ते प्यायलं गेलं तर त्याचा धोका किती आहे मी सांगायची गरजच नाही, सगळ्यांना ऑब्व्हियस आहे. त्यामुळे लहान मुलांना सॅनिटायझरची सवय लावावी. आता शाळा वगैरे बंद आहेत, सुरू झाल्या किंवा ते बाहेर जाऊ लागले की त्यांना हँड सॅनिटायझरची गरज पडेल, कारण का ते घराच्या बाहेर असतील आणि वेगवेगळ्या पृष्ठभागांना, सर्फेसेसना टच करतील. पण सध्या आपण लहान मुलांना आणि वयोवृद्धांना घरी ठेवायचे शासनाचेच आदेश आहेत आणि ते गरजेचे आहेत. कारण का लॉकडाऊन किंवा बिगिन अगेन जरी पार्शली उठलं असलं तरी सर्वात वल्नरेबल किंवा सर्वात ज्यांना धोका आहे हे लहान मुलं आणि वयोवृद्ध आहेत. सुदैवाने कोरोनाने एक चांगली गोष्ट केली की लहान मुलांमधला मृत्यूदर खूप कमी आहे, पण लहान मुलं हा आजार पसरवू शकतात. त्यामुळे सध्या तर आपली ॲडवाइस ही आहे की लहान मुलांनी आणि वृद्धांनी घरीच राहावं आणि घरी साबण पाणी वापरावं. सॅनिटायझर वापरायला काही हरकत नाहीये, वयोवृद्ध आणि लहान मुलं वापरू शकतात. त्याची क्वांटिटी दरवेळी आपल्या हातावर ना, आपल्या हाताचे तळवे कव्हर करावी एवढी असावी. त्यामुळे ती 3 ते 5 ml पुरते. लहान मुलांना तर त्याहीपेक्षा कमी. 5 ml मध्ये एक छोटा चहाचा चमचा तेवढंच घ्यायचं. अगदी पल्लवीजी, आपण खरंच महत्त्वाची माहिती दिलेली आहे. लहान मुलांसाठी खरंच काळजी घेणं गरजेचं आहे. दुष्यंतजी, आता या सगळ्यामध्ये आपण हा सॅनिटायझरचा मुद्दा बघितला, तर सॅनिटायझर्स असेल किंवा कोरोनाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे आपण सॅनिटायझर वापरायला लागलोय मोठ्या प्रमाणावर, त्यामध्ये आता मास्क वापरायला लागलेलो आहे. मेडिकलचे कर्मचारी आहेत, हे सगळे आता PPE किट्स वापरायला लागले आहेत. या सॅनिटायझर बरोबर सुद्धा PPE किट आणि मास्क मध्ये सुद्धा बनावटगिरी करणाऱ्यांचा आता सुळसुळाट झालेला आहे. त्याबद्दल काय सांगाल आणि ते रोखण्यासाठी काय खबरदारी घेतली जाते? PPE किट्स करता आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी काही स्टँडर्ड्स हे केलेले आहेत आणि जो क्लॉथ वापरतो, म्हणजे सिट्रा नावाची जी ऑर्गनायझेशन आहे ते सर्टिफाय करतात कुठलं कापड वापरायचं, किती गेजचं वापरायचं, हे एक आहे. दुसरी गोष्ट, कालच BISनी PPE किट्सच्या संदर्भात काही मानदंड हे केलेले आहेत, स्टँडर्ड्स डिक्लेअर केलेले आहेत. तर हे जे PPE किट्स किंवा फेस शिल्ड्स किंवा हे आहेत, हे त्या स्टँडर्ड्सचे असल्याशिवाय ह्या अथॉरिटीजनी, म्हणजे कॉर्पोरेशन असो किंवा गव्हर्नमेंट टेंडर्समध्ये हे स्टँडर्ड्स निश्चित केल्यामुळे हे जे स्टँडर्ड्स पास होणारे जे PPE किट्स आहेत त्याच खरेदी केल्या पाहिजेत आणि ते आता सुरू आहे. आता बरेच लोक याचा फायदा घेऊन मास्क शिल्ड्स आणि हे बनवायचे आणि अव्वाच्या सव्वा किमतीत लोकांना विकायला लागले. तर परवाच आम्ही जळगावला एक FIR त्या संदर्भात दाखल केलेला आहे की त्या मॅन्युफॅक्चररनी फेस शिल्ड जे तयार केलं होतं, इट वॉज नॉट मीटिंग द स्टँडर्ड्स. त्यामुळे आता त्यांच्या विरुद्ध FIR सुद्धा आपण दाखल केलेला आहे. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आता हा जसा प्रादुर्भाव वाढतोय आणि जशी इमर्जन्सी वाढते, कारण हेल्थकेअर वर्कर्सला सगळ्यांनाच आता हे PPE किट्स आणि मास्क आणि सेफ्टी गिअर्स वापरणं आता गरजेचं आहे आणि कुठलीही रिस्क घेता कामा नये की ज्या प्रकारे हे सगळं होत आहे. तर त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि हे जे स्टँडर्ड आहेत हे कटाक्षाने आवर्जून पडताळूनच खरेदी केले पाहिजेत. अगदीच हे खूप गरजेचं आहे. प्रशासन सुद्धा या सगळ्यावर लक्ष ठेवून आहे आणि पल्लवीजी सुद्धा या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झाल्या.
आणि दुष्यंत भामरे सुद्धा सहभागी झाले. तुम्हा दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल. आपण बघितलं की मार्केटमध्ये सॅनिटायझर जे आहे ते बनावट सॅनिटायझरचा सुळसुळाट होताना दिसतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर सॅनिटायझर खरेदी करताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच खबरदारी घ्यायची आणि खास करून मेडिकल स्टोअर्समधूनच सॅनिटायझर खरेदी करण्यावर भर घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्या अपायांचा सामना करावा लागणार नाही. या काही घडामोडीनंतर या खास कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.